ओम शांती. शरीरात नाव आहे किरण पाटील. 5 वर्षापासून आम्ही बाबाच्या ज्ञानमध्ये युगलने जोडलेले आहोत. बाबांचा एक अनुभव म्हणजे इतका आगळा वेगळा की आम्ही अध्यात्मात मी खूप भक्ती केली. जसं ब्रह्मा बाबांनी 24 गुरु केले त्या पद्धतीने मी सुद्धा इतकी भक्ती केलेली होती की त्या भक्तीतून त्या अध्यात्मातून मला बाबांचं ज्ञान म्हणजे शेवटचं स्टेप असतं बुवा. अध्यात्माची शेवटची पायरी काय तर ज्ञान. आणि त्या ज्ञानाने मला एक आगळं वेगळं उभं केलं की ज्यावेळी आमच्यावर काही वेळेस संकट वगैरे आले ना, जर बाबांच्या विचारातून आम्ही कसे जोडले गेलो तर शेंदुर्णी सेंटरला योजना दीदींमार्फत सरांसोबत एक कॉलेजला भाई होते, सहज म्हटले की ते तुम्ही एकदा सेंटरला येऊन बघा. आम्ही त्याच्या अगोदर एक अध्यात्म करत होतो, असं वाटायचं जायचं. 25 वर्षापासून तो अध्यात्म करत असल्यामुळे असं वाटायचं जायचं की नाही जायचं. पण सहज म्हणजे बघा, जर बाबाने दोघांना जुळून घ्यायचं असेल, त्याच दिवशी सरांनी त्या भाईंजवळ विचार मांडले की सर मला इथे कसं एकदम वेगळं वाटतं की काय करावं असं सुचत नाही. ते भाई म्हटले की सर तुम्ही एकदा ओम शांतीच्या सेंटरला येऊन बघा. आणि योगायोगाने मला त्या भाईंच्याच युगलने हळदी कुंकवाचा संक्रांतीनिमित्त कार्यक्रम असल्यामुळे त्या उषाबेनने मला बोलवलं होतं. पण मला त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जाणं झालं नव्हतं. पण मग मी म्हटलं चला आपण हळदी कुंकवाला नाही गेलो तर आज सहज ताईंना भेटून येऊ त्या निमित्ताने. आणि मी गेले तर ताईंनी मला बाबांचे विचार सांगितले. इकडे सर तिकडे कॉलेजला त्या भाई सरांना बाबांविषयी सांगतात आणि इकडे मी त्या ताईंच्या घरी गेलेली असल्यामुळे ताई मला विचार सांगतायत बाबांचे. आणि संध्याकाळी काय झालं की सर आणि मी सोबत जेवायला बसलो. जेवायला बसल्यावर सर म्हणतात मला तुला काहीतरी एक सांगायचं आहे. तेवढ्यात मी पण म्हणत होती मला पण तुम्हाला आज काहीतरी एक सांगायचं आहे. असा आमचा विषय चालू असतानाच मग मी म्हटले की अगोदर तुम्ही सांगा. मग सर म्हणे मला आज कॉलेजला एक भाई भेटले की ते ओम शांतीबद्दल असं असं आहे, तुम्ही एकदा सेंटरला येऊन बघा. अहो म्हटलं मी त्या सरांच्या ताईंकडेच तर आज जाऊन आले आणि त्या ताईंनी पण मला म्हटले की ताई तुम्ही फक्त येऊन तर बघा. आणि योगायोगाने गेलो तिथे. आम्हाला इतकं म्हणजे बाबांचं हे वाटलं की काहीतरी म्हणजे आगळं वेगळं अद्भुत कार्य आहे आपल्या बाबांचं. आणि तिथे दीदींनी म्हटले की तुम्ही रेग्युलर नाही येऊ शकत तर सोमवार आणि गुरुवार तरी मुरलीला येत चला. योजना दीदींनी आम्हाला मुरलीला जॉईन केलं. आम्ही सोमवार गुरुवार गेलो. त्यात असं झालं की प्राचार्यांचं कॉन्फरन्स होतं. मग सरांना परमिशन मिळाली. पण मग दीदी म्हटल्या की सर तुम्ही जाऊ शकतात. मग सर म्हटले दीदी मी एकटा नाही जाणार, मी युगलसोबतच जाईल गेलो तर. मग दीदींनी तिकडे परमिशन मिळवली आणि आम्ही इथे मधुबनला जायला निघालो कॉन्फरन्सला. दीदींनी सांगितलेलंच होतं की तुम्ही जाताय 2 बॅगा वेगळ्या घ्या. आम्ही दोघांनी वेगवेगळ्या, दोघांच्या बॅगा तुम्हाला वेगवेगळ्या रूम मिळतील. आणि काय तिथे चमत्कार की आम्ही गेलो की आम्हाला ज्ञान सरोवरमध्ये फॉरेनर जिथे येतात तिथे आम्हाला VIP रूम मिळाली आणि एकच रूम मिळाली. आणि त्याच्या अगोदर आम्ही जेव्हा स्टेशनवर गेलो, स्टेशनवर जाताना ज्या गाडीने सर नेहमी जात असतात, सरांना म्हणजे कॉलेजला प्राचार्य असल्यामुळे सर ट्रिप वगैरे नेत असतात तर सोबत सगळं म्हणजे रूटिंग माहिती असते की कुठली रेल्वे कुठे काय असं. पण त्या दिवशी आम्ही स्टेशनवरून आमच्यासमोर आम्ही बऱ्याच पॅसेंजरला गाडीत बसवलं आणि आम्ही त्या गाडीत बसलो नाही आणि गाडी निघून गेली. आणि नंतर कळालं की ही तीच गाडी होती. मग मी लागले सरांना बोलायला की तुम्ही असं का केलं. की सर म्हणे मला लक्षातच नाही की नंबर म्हणजे नाव वेगळं असल्यामुळे डबे मागे होते, ते सिकंदराबाद असं काहीतरी नाव असल्यामुळे ते लक्षात नाही आलं. गाडी पुढे सुटल्यानंतर तिथे आम्ही स्टेशनला तपास केला तर गाडी निघून गेली. मग आम्ही विचार केला की आता काय करायचं. मी म्हटलं सर म्हटले जायचं तर आहेच आपल्याला. मग असं करू म्हणे आपण आपली गाडी सोडायला आली होती, आपण काय बाय कारने जायचं बुवा तिथे. पण तेवढ्यात तिथे स्टेशनवर तपास केला तर विचारलं की अजून एक गाडी आहे का. तर ते म्हटले गाडी एक येते पण ती सुपरफास्ट असल्यामुळे तुम्हाला म्हणजे घेता की नाही घेत समज हे नाही होणार. मग आम्ही गाडीत बसलो. गाडी आल्यानंतर गाडीत बसून तर घेतलं पण TC आला. TCने म्हटले की तुम्ही ही आठवड्यातून 1 दिवस हिला दुप्पटचं भाडं नाही चौपटचं भाडं लागतं.
काय करायचं विचारात पडलो. पण ते म्हणे बघा एखाद्या वेळेस तुमची गेलेली गाडी तुम्हाला एखाद्या वेळेस नंदुरबारला मिळू शकते. आणि योग असा आमची गाडी नंदुरबारला पोचत नाही, तो जाते तोपर्यंत ती पहिली गाडी जी सुटलेली होती ती नंदुरबारला थांबलेली होती. आणि आमचा जो डब्बा त्याच डब्याजवळ आमची गाडी थांबली आणि आम्ही त्या गाडीत ह्या गाडीतून उतरून त्या गाडीत बसलो आणि माउंट आबूला पोचलो. तिथे पोचल्यानंतर कॉन्फरन्सला पण आम्हाला VIP रूम मिळाल्यामुळे बाबांनी ती एक परीक्षा बघितली. पण तिथेही आम्ही खूप म्हणजे जीवनाचं खूप सार्थक झालं की ते बाबांचं ज्ञान वगैरे ऐकून. परत आम्ही मधुबनमध्ये गेल्यानंतर असं वाटत होतं की राजयोग हे 7 दिवसाचा कोर्स तर आम्ही केलेलाच होता, पण तिथे ते मेडिटेशन वगैरे क्लासेस वगैरे ऐकले. त्यानंतर जेव्हा आम्ही रिटर्न आलो त्या दिवसापासून आम्ही रेग्युलर सेंटरला मुरली, अमृतवेला आणि नुमाश्याम आजपर्यंत टाळली नव्हती. आणि अजूनही आम्ही म्हणजे शक्य तेवढं आम्ही नुमाश्याम, मुरली आणि अमृतवेलेचं महत्त्व तर इतकं आहे की इतके अनुभव आहेत अमृतवेलेचे की खूपच. सकाळी जर बाबांशी अमृतवेला करताना बाबांशी ज्या काही गोष्टी केल्या त्या बोलल्या आणि आपण सकारात्मक विचार जर केले तर त्या विचारातून आपल्याला एक सकारात्मक विचारातून आपल्याला एक वेगळं व्हायब्रेशन मिळून आपल्याला पुढच्या गोष्टी काय हे लक्षात येऊ शकतात. आणि बाई आंबणेर सेंटरच्या आमच्या विद्या दिदी आहेत, तिथेही आम्ही त्यांच्या दिदी आम्हाला पालना देतात. तर दिदींचं म्हणजे एक आगळं वेगळं म्हणजे आमच्या मेडिटेशन हॉलला, मुरली हॉलला इतकं व्हायब्रेशन आहे की आल्याबरोबर योग लागतो. आणि एखाद दिवशी जर असं लेटही झालं तर असं वाटतं की आपण सेंटरला केव्हा जायचं आणि केव्हा नाही. दिवसभर सर कॉलेजला असतात, संध्याकाळी आल्याबरोबर लगेच सर म्हणतात चल आपल्याला सेंटरला जायचं आहे. आणि खूप म्हणजे बाबांचं कार्य अद्भुत कार्य आहे. आणि एक म्हणजे खूप काहीतरी आपल्याला मोठा खजाना मिळाला बुवा. म्हणून दीदींचे, बाबांचे आणि शिवबाबांचे खूप खूप धन्यवाद. ओम शांती.